आज कार्यकारिणीची आमची मीटिंग आत्ता संपली आणि जे काही विरोधकांना अपेक्षित होतं ती अपेक्षिता पूर्ण त्यांची होऊ शकली नाही। त्यामुळे मूळ प्रश्न आहे की काँग्रेस एक संघ आहे आणि मी सातत्यानं सांगत होतो की काँग्रेसमध्ये कुठेही वाद नाही, आम्ही सगळे एक आहोत असा संदेश मी सातत्यानं देत होतो। पण नागपूर आणि अमरावतीच्या निवडणुका हरल्यानंतर ज्या पद्धतीचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक वातावरण काँग्रेसच्या बद्दल निर्माण करण्याचं काम जे सुरू झालेलं होतं आणि काँग्रेसमध्ये विभाजन आहे अशा पद्धतीचं एक चित्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करून पुन्हा कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागेमध्ये आपल्याला जिंकता येते का असा एक प्रयत्न। नमो होम्योपैथी से जुड़े हुए जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूँगा, सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है। नम्मा होम्योपॅथी आरोग्य संजीवनी भाजपच्या वतीने सुरू झालेला होता आणि त्याला आता पूर्णविराम झालेला आहे। आज आपल्याला आमचा कसबा आणि चिंचवड या दोन्ही महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून आणण्याचा एक संकल्पसुद्धा आज आमच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही केलेला आहे आणि एकजुटीनं आमची पूर्ण कार्यकारिणी या दोन्ही विधानसभेमध्ये जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करतील आणि दोन्ही उमेदवार जिंकण्याचा एक निर्णय या ठिकाणी आम्ही केलेला आहे। काही ठराव आम्ही त्याच्यामध्ये केलेत। त्याच्यामध्ये राहुल गांधीजींनी जी पदयात्रा भारत जोडोच्या माध्यमातून केली त्या यात्रेचं कौतुक देशातच नव्हे तर जगामध्ये केलं जातं आणि त्याचा सार्थ अभिमान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला आहे आणि म्हणून आज आम्ही एक ठराव या माध्यमातून केलेला आहे। दुसरा ठराव आमचा एक झाला की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दलचं राज्याचं आणि केंद्राचं सरकार हे सातत्यानं दुर्लक्ष करते आहे। कापूस असेल, धान असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, या पिकाला शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्यांचा माल शेतीमाल घेतला जात नाही, त्याला घेतला तर त्याला वेळेवर पैसे दिले जात नाही आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार त्याच्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करत आहे। शेतकरी विरोधी सरकार भारतीय जनता पार्टीची या सरकारला रस्त्यावर आणि विधानसभेमध्ये दोन्ही ठिकाणी वटणीवर आणण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या वतीनं केला गेलेला आहे। दुसरा, हास्य जोडो प्रोग्रामच्या माध्यमातून रोजगार मेळावे घेतले जातील, महिला मेळावे घेतले जातील आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून दिल्या जातील, त्यांना धीर कसा दिला जाईल आणि हे सरकार कसं तुमच्या विरोधात आहे, कसं खाजगीकरणाकडे त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण कसं संपवले केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार निघालेलं आहे त्याबद्दलचं एक जनजागृतीची मोहीम काँग्रेस पक्षाच्या वतीनं हास्य जोडो कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे। गरीब लोकांच्या खरं तर अन्न वस्त्र निवारा या दोनही ज्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत अधिकार असताना सुद्धा घरकुलं महाराष्ट्रातून वापस चाललीत, लोकांना घरकुलं मिळत नाही, गरीब घरकुला विना राहतात। 31 डिसेंबरला राज्यातलं सरकार गरिबांना घरं बांधून देऊ शकला नाही तर आपल्या राज्यातला कोटा दुसऱ्या राज्यामध्ये गुजरातमध्ये जसं उद्योग वापस गेले तसं राज्यातले घरकुलं गरिबाचे सुद्धा गुजरातला पाठवण्याचं पाप महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे आणि फडणवीसाच्या सरकारने केलं। गरीब विरोधी हे सरकार आणि दुसरं माध्यमावर सातत्यानं होणारे हल्ले, सत्तेचा दुरुपयोग आपण पाहिलं असेल की रिफायनरीच्या याच्यामध्ये एका पत्रकाराला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याच्या गाडीला एका जीपनी त्याला कुचलून मारण्याचं पाप त्या ठिकाणी झालं। पत्रकाराला सुरक्षित, या राज्यात पत्रकार सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्ष ही लढाई विधानसभेत आणि रस्त्यावर लढेल। पत्रकाराच्या कुटुंबाला ती काही घोषणा केली सरकारने की 25 लाख देऊ, 25 लाखामध्ये त्यांनी जीव वापस आणतात काय? पत्रकारांनी निर्भयपणे आपलं मत मांडणं हे चुकीचं आहे का?
हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण केले जातील. पत्रकाराच्या हल्ल्याचा जॉब विचारला जाईल. आपण पाहिलं की BBC संस्थेने जी एक नरेंद्र मोदींच्या बरोबर एक फिल्म जी तयार केली, जी वास्तविकता आहे ती जगभरामध्ये दाखवली जाते आहे, पण देशामध्ये दाखवली जाऊ नये याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं केला जातो आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ही लोक गेलेत, पण सुप्रीम कोर्टानेही त्यांना ही फिल्म देशामध्ये दाखवण्यामध्ये रोक लावण्याच्या बद्दलचं पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की याला थांबवता येणार नाही, तिला दाखवण्याला कोणाला मनाई करता येणार नाही. अशा पद्धतीचं माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा सांगितलं, तर केंद्रातल्या 3 यंत्रणा ज्या गुलाम म्हणून नरेंद्र मोदी जे वापरतात, ED, CBI आणि इन्कम टॅक्स या एजन्सीचा पुन्हा त्यांनी दुरुपयोग केला. BBC सारख्या प्रामाणिक पत्रकारिता करणं, वास्तविकता दाखवणाऱ्या व्यवस्थेवरही EDची आपल्या इन्कम टॅक्सच्या धाडी त्या ठिकाणी मुंबई आणि दिल्लीमध्ये पाडल्या. जागतिक पातळीवर याच्यावर टीका करण्यात आली. देशाची बदनामी करण्याचं काम भाजपच्या वतीनं. आणि कालच आपले इंडियन जी पत्रकार जी संस्था आपली एडर्स गिल्ड या संस्थेने सुद्धा याचा निषेध केला. त्याच्यामध्ये दैनिक भास्कर असेल अशा काही पेपरचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख केला की मागच्या वेळेसही सरकारचे जे काही या देशाचं हे अहित करताय असं पेपर जे काही लिहितं त्याबद्दलचाही उल्लेख या संस्थेने प्रामुख्यानं केलेला आहे. आणि ही आता या पद्धतीची जी हुकुमशाही आहे हे आता सहन केली जाणार नाही अशा पद्धतीची या संस्थेने सुद्धा भूमिका घेतलेली आहे. आमचे नेते राहुल गांधीजी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुद्धा जे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये अदानी ग्रुपच्या संबंधाच्या बद्दलचे प्रश्न उपस्थित केले, ज्याच्यात LIC असेल, SBI असेल, ज्या बँकांना असं लुटलं गेलं, डाका टाकण्यात आला, सामान्याचे पैसे लुटले गेले, या सगळ्यांचे प्रश्न आणि अदानीशी नरेंद्र मोदीजीचे संबंध काय, ते कुठल्या कुठल्या देशात त्यांच्याबरोबर होते, त्या देशामध्ये कसे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले, हे प्रश्न विचारले असतात. ते प्रश्नच लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या पटलावून काढणं म्हणजे लोकशाहीचा खून जो झाला त्याचाही निषेध करण्याचा ठराव आम्ही आज आमच्या कार्यकारिणीमध्ये घेतलेला आहे. आणि लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, संविधान जिवंत राहिलं पाहिजे आणि हा देश महासत्ताक बनला पाहिजे. जे स्वप्न राहुल गांधीजींचं, सोनिया गांधींचं आहे हे पूर्ण करण्याचा एक संकल्पसुद्धा आम्ही आजच्या या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये केलेला आहे. मी सुरुवातीलाच प्रश्न उपस्थित केला होता. मी सांगितलं की आमच्या काँग्रेस पक्षामध्ये कुठलाही वाद नाही. हा एक वातावरण नागपूर आणि अमरावतीची निवडणूक जिंकण्यासाठी केलेलं एक वातावरण होतं. त्याचं मी सुरुवातीलाच काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्याचा मी स्तुवाच केलेलं होतं की आमचा कुठलाही वाद नाही. बाळासाहेबांनी सुद्धा परवा आपल्याला सांगितलं की आमचा कुठेही वाद नाही. आपण वाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तो आता फोल ठरलेला आहे आणि कसबा आणि चिंचवड ह्या दोन्ही निवडणुका महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकू. ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याची एक परंपरा असते. नगरमधली जी कार्यकारिणी तुम्ही बरखास्त केली, स्वतः बाळासाहेब थोरात नगर जिल्ह्यातून येतात, ती कार्यकारिणी बरखास्त करताना तुम्ही त्यांना विश्वासात घेतलं अशी आपल्याला आपणच माहिती दिली होती की जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा देऊन टाकला. पहिले त्यांनी राजीनामा दिला, नंतर आम्ही बरखास्त केली. तर जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर ती कार्यकारिणी बरखास्त करावंच लागतं. सेकंड या संदर्भात थोरात साहेबांशी बोलणं झालं म्हणून सांगतोय तुम्हाला, ते त्यांच्या समोरच सांगतोय. नाही माझं झालं काय, माझ्याकडून झालं का, मग मला नको आणा तुम्ही. एक प्रश्न आहे की नाही माझं झालं काय, माझं चर्चा राष्ट्रीय पातळीवर नेली, तुम्ही खाली कशा लेकिन जब एच के पाटिल जी मुंबई में आए, बालासाहब से मिलने गए, उनके वापस जो नीचे आए तो उन्होंने बहुत क्लियरली कहा कि मैं उनका रेजिग्नेशन एक्सेप्ट नहीं करूंगा. देयर इज नो चांस टू एक्सेप्ट रेजिग्नेशन. इसका मतलब कुछ तो देखो आपका यही तो गलतफहमी होता है. बाला साहब का एक्सीडेंट हुआ, एच के पाटिल साहब पहली बार मुंबई आए तो उनके घर में गए. एक्चुअली वो बड़े सब नेताओं से वो मिले
लेकिन उनका एक्सीडेंट हुआ तो उनके घर में जाके मिले, ये तो इंसानियत तो रखना ही पड़ेगा ना। तो तुमने मैं कैमरे में देखा कि बाला साहब को मनाने के लिए गए, अब उनकी तबीयत ठीक नहीं है तो उनको मिलने गए, अब तुमने उसको उल्टा कर दिया। अब मैं यही कहना चाहता हूँ कि कोई इनफाइटिंग नहीं है, और कोई फाइटिंग रहती तो अभी यहाँ फाइटिंग होती ना। हम लोग कितने हंसे यहाँ पर आज, आपने देखा होगा, आवाज़ तो नीचे आया होगा, हम लोगों ने तो लाइव रखा था, आप देख सकते हो। मैं बता रहा राजीनामा का दिलेला होता आणि तो स्वीकारलेला आहे किंवा काय करणार काय मराठीमध्ये व्हॅलेंटाईन डे अरे अब बाला साहब से मैं बंद कर दूं ना, मैं बाद में मैं नहीं बोलूंगा, बाला साहब बोलेंगे पूरा। व्हॅलेंटाईन डे राजीनामा का दिला होता त्यांनी आणि दिल्लीला पत्र का पाठवलं होतं? मला मी तुम्हाला तेच म्हटलं की त्यांनी पत्र पाठवलं, तुमच्याकडे एक कॉपी तर दाखवा मला। तेच तर मला तुम्हाला सातत्यानं विचारतो, त्यांच्या राजीनाम्याची तरी कॉपी दाखवा। तुम्हाला मी सातत्यानं मीच मांडत होतो प्रश्न। बाळासाहेबांना आतमध्ये ते तब्येत आपलं रूममध्ये तुमचा टी व्ही पाठवतो, त्यांना काय वेदना होत होत्या, तुम्हाला त्यांच्या वेदना वाढवायचं काम तुम्ही केलं काय? नाना एच.के. पाटलांनी मान्य केलेलं आहे की थोरातांनी राजीनामा दिलेला आहे, तो आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही। तुम्ही कसं म्हणताय की दिलेलं नाही म्हणून? नेमकं काय त्यांनी पाहिलं नाही। अरे सच्चाई कुछ नहीं, कोई झगड़ा नहीं, कांग्रेस एक है। और आपने देखा होगा कि आज कार्यकारिणी का जो मीटिंग में हम लोगों ने जो कोई जीत हासिल की है, जनता ने कांग्रेस और महाविकास आघाड़ी को जो आशीर्वाद दिया उसकी हमने खुशी मनाई है, और आने वाली सब लड़ाइयाँ कैसी जीती जाए उसकी एक रणनीति हमने बनाई, और हम सब लोग एक हैं। सगळे आमच्या नाही पक्षांतर्गत ज्या काही गोष्टी असतात त्या प्रत्येक गोष्ट काही घरातली गोष्ट आपण उघड करतो का? सकाळी तुम्ही भांडण करून आले का व्यवस्थित आले, आता काय माहिती आहे का? मग सांगत असतं कुणी बाहेर, असं आहे ना। म्हणजे पक्षांतर्गत काही गोष्टी असतात, एक मांडणी होत असते, मार्ग निघत असतो, पुढे जात असतो। त्यामुळे एकदम असं याच्यामध्ये इतकं टोकाचं खरं म्हणजे चर्चा होणं आवश्यक नव्हतं असं माझं मत आहे। नाराजी दूर झाली का? नाराजी होती असं मध्ये तर कधी अध्यक्षांना भेटल्यानंतर सगळं काही नाही, असं कधी म्हटलं असं म्हटलंच नाही। याबाबत एच.के. पाटीलने म्हटलं आहे की आमची जी काही चर्चा आहे ती रायपूरला होणार आहे, त्यामुळे असं दिसतं त्या ठिकाणी पक्ष आता ज्यावेळेस रायपूरला जाऊ तर महाराष्ट्राच्या प्रश्नावर चर्चा होईल ना। प्रश्न कोणत्या याच्यात नाही, कोणत्या पक्षात नाही असतात, ते आम्ही चर्चा करू, फक्त आम्हाला प्रसिद्धी जास्त मिळते एवढंच। बाळासाहेब थोरात नाराज नव्हते, त्यांनी कुठलं पत्र लिहिलं नाही, राजीनामा कुठला दिला असं म्हणायचं? लिडिंग क्वेश्चन तुम्ही विचारले नाही पाहिजे। आजचा स्टेटस काय? लास्ट क्वेश्चन आहे, आजचं स्टेटस काय? आजचं स्टेटस काय हे तुम्ही दिसतंय ना, तुमच्या पुढे आहे ना आजचं स्टेटस। वेगळं स्टेटस सांगण्याची आवश्यकता आहे? स्टेटस कुठं आहे? जयंत पाटील यांचा आज वाढदिवस आहे, भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांची पोस्टर लागले आहे, ठिकठिकाणी त्यांच्या घरासमोर लागले आहे। मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये संख्या मोठ्या प्रमाणात मला एक कळत नाही, राष्ट्रवादीमध्ये काल अजित पवारांचं त्याच्याबद्दलचं मुख्यमंत्र्याची एक स्पर्धा आली, आता जयंत पाटलांची आली। प्रत्येक नेता हा मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना वाटतंय, तर त्याच्यामध्ये काय गैरसमज काय? आखरी जनतेचा कौल हा सगळ्यात महत्त्वाचा असतो, आणि कार्यकर्त्यांनी कुणाने इच्छा बाळगली, कोणी स्वप्न बघायचं तर त्याला अडचण कोणाची काही राहावी नाही असं आम्हाला वाटतं। आज के बैठक में राहुल गांधी जी का एक उनकी जो कन्याकुमारी कश्मीर जो पदयात्रा हुई, जिस तरह से उनने जनता का दर्द समझा, उसके बारे में उसको न्याय देने की भूमिका रखी, और उस यात्रा को सफलता से बारिश, धूप और बर्फ के बीच में से वो यात्रा कश्मीर तक पहुंची, और सक्सेस यात्रा उसका एक अभिनंदन का ठहराव आज के कार्यकारिणी में रखा गया था। जिस तरह से किसानों के बारे में महाराष्ट्र में हो,
आज कपास के दाम केंद्र सरकार की गलत नीतियों की वजह से गिराए गए। राज्य सरकार उसमें मदद करने को तैयार नहीं है। कपास हो, सोयाबीन हो, धान हो, प्याज हो, ऐसे सभी किसानों को बर्बाद करने की व्यवस्था जो केंद्र और राज्य के सरकार ने, बीजेपी ने की है, उसके विरोध में रास्ते पे उतर के लड़ने की और विधानसभा में लड़ने की भूमिका आज के ठहराव में हमने, आज के कार्यकारिणी में की है। दूसरा महत्व का प्रश्न है कि पत्रकारों को भी आवाज़ उठाने के बाद मारा जाता है। रत्नागिरी जिले में रिफाइनरी के प्रकरण में जिस तरह से वारसे नाम का जो पत्रकार था, शशिकांत वारसे नाम का जो पत्रकार था, उसको गाड़ी के नीचे कुचलकर मारा गया है, पत्रकार की हत्या की गई है। और ये महाराज जैसे प्रोग्राम जो शाहू फुले अंबेडकर की विचारधारा के राज्य में इस तरह से अगर पत्रकारों को मारा जाता हो, उसका मर्डर किया जाता हो, तो ये निषेधार्थ है। उसका सवाल हम विधानसभा में पूछेंगे। और 25 लाख की मदद पत्रकार के परिवार को की जा रही है, इस तरह की मैंने एक न्यूज़ सुनी। 25 लाख से अगर जान वापस आती है, पत्रकारों की जान लेकर उसको इस तरह से उनके परिवार को सांत्वन किया जाता हो, 25 लाख से नहीं, उसकी ज़िंदगी कैसी वापस आए, जिसलिए वो लड़ रहा था वो लड़ाई कैसी वापस आए, ये सब सवाल हम वहाँ पूछेंगे। जिस तरह से बीबीसी के ऊपर, उस संस्था के ऊपर जो कार्रवाई की जा रही है, और उस कार्रवाई के माध्यम से इनकम टैक्स की मुंबई और दिल्ली में जिस तरह से कल से जो उनकी रेट गिराने का काम शुरू हुआ है, उसका विरोध पूरे दुनिया में होना शुरू हुआ है। हमारे देश की बदनामी करने का पाप जो बीजेपी कर रही है कि यहाँ लोकतंत्र नहीं बचा है, यहाँ हुकुमशाह कोई बैठा है, और इससे हमारे लोकतंत्र को खतरा पहुँचा है। और उसके लिए उसका भी हम निषेध करते हैं। हम, क्योंकि आज पत्रकार जो ऑल इंडिया जो संगठन है, उनने भी उस विषय में अपना पत्रक निकाला है, उसका निषेध किया है। कांग्रेस पार्टी ने भी उसका उस बीबीसी के ऊपर कार्रवाई का निषेध किया है। जिस तरह से अदानी ग्रुप के ऊपर अदानी ने जिस तरह से झूठे पेपर दिखाकर SBI हो, LIC हो, इसमें से पैसे लूटे, आम आदमी के पैसे लूटे। और उसका सवाल राहुल जी ने, हमारे नेता मल्लिकार्जुन खड़गे जी ने, इन्हें जब राज्यसभा और लोकसभा में पूछा तो वो रिकॉर्ड से निकालने का काम किया गया। और सवाल क्या था कि अदानी जी के संबंध नरेंद्र मोदी जी के कहाँ तक है, कौन से देश में वो पहले पहुंचे थे, कौन से देश में फ्लाइट में थे, कितने दुनिया के कॉन्ट्रैक्ट मिला के दिए, इस तरह के एक सवाल सिंपल थे। क्योंकि अदानी का जो घोटाला है, जो बैंक लूटने का, LIC को लूटने का, ये स्वाभाविक है कि देश की जनता के पसीने का पैसा जो LIC में और बैंकों में रखा है, उसको लूटने का काम जो हुआ, और उसके बारे में जो प्रश्न पूछने के बाद वो रिकॉर्ड से निकालने के बाद रिकॉर्ड से निकाल दिया गया। तो ये लोकतंत्र का मर्डर करने का पाप अगर नरेंद्र मोदी की और बीजेपी की सरकार करती है, तो उसको भी लड़ने का एक मकसद हमने यहाँ पे बनाया है। और ऐसे कई विषयों को लेके आज हमने कई ठराव पारित किए। एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय आमच्यात काही मतभेद नव्हते, पवार साहेबांनी ये मीडिया का बीच में का मतभेद था, हमारा आपस में कोई मतभेद नहीं था। आज आपने देखा होगा कि इस तरह का माहौल बनाने का बीजेपी ने डिसाइड किया था, क्योंकि नागपुर और अमरावती का जो इलेक्शन चल रहा था उसको जीतने के लिए उन लोगों ने उस तरह का माहौल बनाया था, और माहौल को बढ़ाने की कोशिश वो कर रहे थे। क्योंकि कस्बा और चिचवड़ में जब बाई इलेक्शन लगे हैं, उस बाई इलेक्शन को भी जीतने की कोशिश बीजेपी करना चाहती है, लेकिन ये मकसद कभी उनका सक्सेस नहीं होगा। महाविकास आघाड़ी के, हमारे कस्बा के और चिचवड़ के दोनों उम्मीदवार हमारे जीत के आएंगे। थैंक यू। लाल मातीतली कुस्ती म्हणजे